नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑर्यर्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे धातू विज्ञान. या टॉपिकवरील आपण अभ्यास प्रश्नोत्तराच्या स्वरूपात करणार आहोत, ज्याचा फायदा आपल्याला पुढील परीक्षांमध्ये नक्कीच होईल. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असणारे धातू कोणते? कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असणारे धातू कोणते? तर पारा आणि गॅलियम हे कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असणारे धातू आहेत. साधारणपणे धातू हे स्थायू अवस्थेत असतात, परंतु पारा आणि गॅलियम हे अपवाद आहेत. स्थायू अवस्थेत असण्याला तर हे द्रव अवस्थेत आहेत धातू पारा आणि गॅलियम. पुढचा प्रश्न, सुरीने कापता येणारे धातू कोणते? सुरीने कापता येणारे धातू कोणते? तर लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे धातू आपल्याला सुरीने कापता येतील. धातूंचा सर्वसाधारण गुणधर्म हा कठीण असतो, परंतु लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे मृदू धातू आहेत. हे आपल्याला सुरीने देखील कापता येतात. पुढचा प्रश्न, सर्वात उच्च उत्कलनांक असणारा धातू कोणता? धातूंचे उत्कलनांक हे उच्च असतातच, परंतु त्यात सर्वात उच्च उत्कलनांक असणारा धातू कोणता? तर टंगस्टन, ज्याचा उत्कलनांक पॉइंट आहे 3422 डिग्री सेल्सिअस. पुढचा प्रश्न, द्रव अवस्थेत असणारा अधातू कोणता? तर द्रव अवस्थेत असणारा अधातू आहे ब्रोमीन. ब्रोमीन हा द्रव अवस्थेत असणारा अधातू आहे. तर द्रव अवस्थेत असणारे धातू कोणते? तर पारा आणि गॅलियम हे द्रव अवस्थेत असणारे धातू आहेत. तर ब्रोमीन हा द्रव अवस्थेत असणारा अधातू आहे. पुढचा प्रश्न, चकाकी असणारा अधातू कोणता? तर चकाकी असणारा अधातू आहे आयोडीन. साधारणपणे अधातूंना चकाकी नसते, परंतु आयोडीन हा अपवाद आहे चकाकी असण्याला, म्हणजे आयोडीनला चकाकी आहे अधातू असून देखील. पुढचा प्रश्न, निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. हिरा हा अधातू आहे. पुढचा प्रश्न, विद्युत सुवाहक असणारा अधातू कोणता? तर विद्युत सुवाहक असणारा धातू हा ग्राफाइट आहे. ग्राफाइट हा अधातू असून देखील विद्युतचा सुवाहक आहे. धातू हे साधारणपणे सुवाहक नसतात, तर ते विद्युतचे दुर्वाहक असतात, परंतु ग्राफाइट हा अपवाद आहे. पुढचा प्रश्न, डॉट डॉट हा पदार्थ विद्युत दुर्वाहक आहे परंतु उष्णतेचा सुवाहक आहे. विद्युत दुर्वाहक आहे परंतु उष्णतेचा सुवाहक आहे, असा पदार्थ आहे हिरा, जो अधातू आहे. पुढचा प्रश्न, धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कोणते उत्पादित मिळते? तर धातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे ऑक्साईड मिळते. धातूंचे ऑक्साईड, उदाहरणार्थ सोडियम या धातूची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया झाल्यास सोडियम ऑक्साईड मिळते. तर धातूंच्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कोणते उत्पादित मिळते? तर धातूंचे ऑक्साईड मिळते. पुढचा प्रश्न, धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन कोणता वायू बाहेर पडतो? धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया झाल्यास हायड्रोजन हा वायू बाहेर पडतो. कोणता वायू? तर हायड्रोजन हा वायू बाहेर पडतो. पुढचा प्रश्न, धातूंची विरल सल्फ्युरिक आम्लासोबत अभिक्रिया झाल्यास कोणते उत्पादित मिळते? विरल सल्फ्युरिक आम्लासोबत धातूंची अभिक्रिया झाल्यास धातूंचे सल्फेट मिळते. पुढचा प्रश्न, धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया झाल्यास कोणते उत्पादित मिळते? तर क्लोराईड क्षार मिळतात आपल्याला धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया झाल्यास. पुढचा प्रश्न, आम्लराज हे कोणत्या आम्लांचे मिश्रण आहे? तर आम्लराज हे संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत नायट्रिक आम्ल यांचे मिश्रण आहे. म्हणजे कॉन्सेंट्रिक हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कॉन्सेंट्रिक नायट्रिक ऍसिड 3:1 प्रमाण, म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाचं 3 एवढं प्रमाण आणि कॉन्सेंट्रिक नायट्रिक आम्लाचं 1 एवढं प्रमाण, 3:1 प्रमाण सहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहत नायट्रिक आम्ल याच्या मिश्रणाला आम्लराज असे म्हणतात. पुढचा प्रश्न, कोणत्या अभिक्रियांचे अनेक प्रयोग करून वैज्ञानिकांनी अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली? अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली. तर विस्थापन अभिक्रियांचे प्रयोग करून शास्त्रज्ञांनी अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली. पुढचा प्रश्न, धातूंची अधातू सोबत अभिक्रिया होऊन कोणती संयुगे तयार होतात?
धातूंची अधातू सोबत अभिक्रिया होऊन आयनिक संयुगे तयार होतात. आयनिक संयुगामध्ये एक घटक धनायन असतो तर एक आयन ऋणायन असतो. एक घटक ऋणायन असतो. म्हणजे आयनिक संयुगे विद्युतदृष्ट्या डॉट डॉट असतात. आयनिक संयुगे हे विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. परंतु जर आयनिक संयुगांचे जलीय द्रावण जर केले तर ते विद्युत वाहक असते. तर स्थायी स्वरूपात जी आयनिक संयुगे असतात ती उदासीन असतात. उदाहरणार्थ NaCl मीठ हे विद्युतदृष्ट्या उदासीन असते. परंतु ते जर पाण्यात विरघळवले तर त्याचे जलीय द्रावण विद्युत वाहक असते. पुढचा प्रश्न. साधारणपणे निसर्गात मुक्त अवस्थेत आढळणारे धातू कोणते? मुक्त अवस्थेत आढळणारे धातू तर सोने, चांदी, प्लॅटिनम यांसारखे धातू जे आहेत ते निसर्गात मुक्त अवस्थेत आढळतात. तर इतर जे धातू आहेत ते त्यांच्या ऑक्साईड फॉर्म मध्ये वगैरे आढळतात. पुढचा प्रश्न. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना डॉट डॉट असे म्हणतात. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. पुढचा प्रश्न. ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना डॉट डॉट म्हणतात. तर त्यांना धातुके असे म्हणतात. ज्या खनिजापासून आपल्याला धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हणतात. पुढचा प्रश्न. कॅसेटराइट हे कोणत्या धातूचे धातुक आहे? तर कॅसेटराइट हे कथिल या धातूचे धातुक आहे. कथिल. पुढचा प्रश्न. ॲल्युमिनियम, सोने, चांदी या धातूंचे त्यांच्या धातुकापासून निष्कर्षण करण्याची पहिली पायरी कोणती? तर कोणत्या धातूंचे? ॲल्युमिनियम, सोने आणि चांदी यांचे या धातूंचे त्यांच्या धातुकापासून निष्कर्षण करण्याची पहिली पायरी आहे अपक्षालन पद्धती किंवा यालाच म्हणतात लिचिंग मेथड. लिचिंग मेथडने किंवा अपक्षालन पद्धतीने ॲल्युमिनियम, सोने, चांदी या धातूंचे त्यांच्या धातुकापासून निष्कर्षण करण्याची पहिली पायरी आहे. पुढचा प्रश्न. विद्युत अपघटनी क्षपन पद्धतीमध्ये धातू कोणत्या अग्रावर जमा होतो? तर विद्युत अपघटनी क्षपन पद्धतीमध्ये धातू ऋणाग्रावर म्हणजे कॅथोडवर जमा होतो. पुढचा प्रश्न. विद्युत अपघटनी क्षपन पद्धतीमध्ये क्लोरीन वायू कोणत्या अग्रावर मुक्त होतो? तर विद्युत अपघटनी क्षपन पद्धतीमध्ये क्लोरीन वायू धनाग्रावर म्हणजे ॲनोडवर मुक्त होतो. इथे उलटाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्युत अपघटनी पद्धती क्षपन पद्धतीत कोणता वायू मुक्त होतो? तर क्लोरीन वायू मुक्त होतो आणि तो धनाग्रावर जमा होतो. तर ऋणाग्रावर काय जमा होतं? तर ऋणाग्रावर धातू जमा होतो. म्हणजे ॲनोडवर क्लोरीन वायू तर कॅथोडवर धातू जमा होतो विद्युत अपघटनी क्षपन पद्धतीमध्ये. इंग्लिश किंवा मराठीमध्ये कोणत्याही भाषेत उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न. ॲल्युमिनियम या धातूची संयुजा काय आहे? तर ॲल्युमिनियम या धातूची संयुजा आहे 3. संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ती असते त्या धातूची संयुजा. तशी ॲल्युमिनियमची संयुजा आहे 3. कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेस काय म्हणतात? कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत हा शब्द महत्वाचा आहे. मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साईडमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेस काय म्हणतात? तर या प्रक्रियेस निस्तापन अभिक्रिया जिलाच इंग्लिशमध्ये म्हणतात कॅल्सिनेशन अभिक्रिया म्हणतात. पुढचा प्रश्न. जस्त विलेपन कोणत्या धातूंचे क्षरण रोखण्यासाठी केले जाते? जस्त विलेपन म्हणजेच गॅल्व्हनायझेशन. तर गॅल्व्हनायझेशन किंवा जास्त विलेपन हे लोखंड किंवा पोलाद या धातूंवर जे क्षरण होतं ते रोखण्यासाठी केलं जातं. पुढचा प्रश्न. तांबे आणि पितळाच्या भांड्यांवर हिरवट रंगाचा थर येतो. हा थर रोखण्यासाठी कोणती पद्धती वापरतात? तर यावर जो विषारी असा हिरवट रंगाचा थर येतो तो रोखण्यासाठी कथिलीकरण किंवा जिला इंग्लिशमध्ये टिनिंग ही पद्धती वापरली जाते. तर तांबे आणि पितळाच्या भांड्यांवर जो हिरवट रंगाचा थर येतो हा त्या तांब्या किंवा पितळाचा हवेतील कार्बन डायऑक्साईडशी
अभिक्रिया झाल्यामुळे हिरवट रंगाचा थर येतो. इथे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या वायूचा अभिक्रिया झाल्यामुळे हिरवट रंगाचा थर तयार होतो, तर कार्बन डायऑक्साइड या वायूची तांब्या आणि पितळाच्या भांड्यांवर अभिक्रिया झाल्यास हिरवट रंगाचा थर तयार होतो आणि हा थर रोखण्यासाठी कथिलीकरण म्हणजेच टिनिंग ही पद्धती वापरतात. त्याला कलई करणे असे म्हणतात. पुढचा प्रश्न, तांबे, अॅल्युमिनियम यांसारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ मजबूत असा लेप देतात, या पद्धतीला कोणती पद्धती म्हणतात? जर तांबे, अॅल्युमिनियम यांसारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्यावर ऑक्साईडचा पातळ मजबूत असा लेप दिला तर त्या पद्धतीला धनाग्रीकरण किंवा जिला इंग्लिशमध्ये एनोडायझेशन मेथड असे म्हणतात. पुढचा प्रश्न, या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. तर विद्युत विलेपन, जिलाच इलेक्ट्रोप्लेटिंग ही पद्धत म्हणतात, ही देखील क्षरण रोखण्याची एक पद्धत आहे. विद्युत विलेपन पद्धत कोणत्या कमी अभिक्रियाशील धातू असतो त्या धातूचा थर जास्त अभिक्रियाशील धातूवर दिला जातो. पुढचा प्रश्न, ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे? तर ब्रांझ हे तांबे व कथील यांचे संमिश्र आहे, ज्यात 90% तांबे व 10% कथील असते. तांबे आणि कथील याचे मिश्रण आहे, याचे संमिश्र आहे ब्रांझ. पुढचा प्रश्न, स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर स्टील हे 74% लोह, 18% क्रोमियम व 8% निकेल याचे संमिश्र आहे. स्टील हे लोह, क्रोमियम आणि निकेल यांचे संमिश्र आहे. पुढचा प्रश्न, संमिश्रामध्ये एक धातू जेव्हा पारा असतो तेव्हा त्यास काय म्हणतात? तर संमिश्रामध्ये एक धातू जेव्हा पारा असतो तेव्हा त्यास पारद संमिश्र असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सिनाबार हे कोणत्या धातूचे धातुक आहे? तर सिनाबार हे पारा या धातूचे धातुक आहे. बॉक्साइड हे कोणत्या धातूचे धातुक आहे? हे आपल्याला माहीतच आहे. तर बॉक्साइड हे अॅल्युमिनियम या धातूचे धातुक आहे. पुढचा प्रश्न, धातूंची ऑक्साईड असतात. धातूंचे ऑक्साईड असतात, तर धातूंचे ऑक्साईड ही आम्लारी धर्मी असतात. पुढचा प्रश्न, अधातूंची ऑक्साईड ही असतात, तर अधातूंची ऑक्साईड ही आम्लधर्मी असतात. धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी, तर अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी असतात. पुढचा प्रश्न, धातूंची संयुजा कितीपर्यंत असते? तर धातूंची संयुजा ही 3 पर्यंत असते. 1, 2, 3 एवढी धातूंची संयुजा असते. पुढचा प्रश्न, अधातूंची संयुजा ही कितीपर्यंत असते? तर अधातूंची संयुजा ही 4 ते 7 पर्यंत असते. म्हणजेच धातू हे इलेक्ट्रॉन देतात, तर अधातू हे इलेक्ट्रॉन घेतात. धातूंना इलेक्ट्रॉन देणं सोपं असतं म्हणून ते देतात, तर अधातूंना हे इलेक्ट्रॉन घेणं सोपं असतं म्हणून ते घेतात. 4 ते 7 पर्यंत अधातूंची संयुजा, तर धातूंची 3 पर्यंत. पुढचा प्रश्न, धातू संयुजा इलेक्ट्रॉन गमावून निर्माण करण्याची प्रवृत्ती दाखवतात. धातू संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती दाखवतात. धातू, तर अधातू संयुजा इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन निर्माण करण्याची किंवा एनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती दाखवतात. अधातू एनायन निर्माण करण्याची, तर धातू कॅटायन निर्माण करण्याची. पुढचा प्रश्न, 22 कॅरेट सोन्यात किती टक्के सोने असते? तर 22 कॅरेट सोन्यात 91.66% एवढे सोने असते. तर 24 कॅरेट सोनं जर असेल तर त्यात 100% सोने असते. तर 22 कॅरेट सोन्यात 91.66% सोने असते. सहसा 22 कॅरेट सोने किंवा त्यापेक्षा खालील कॅरेटचे सोने वापरले जाते, कारण की 24 कॅरेट जे सोने असते ते अतिशय मऊ असते, ते वाकू शकते, त्यामुळे 22 कॅरेट पासून खालचे सोने वापरले जाते. पुढचा प्रश्न,
चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन कोणत्या रंगाचा लेप तयार होतो? चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. कोणत्या वायूची अभिक्रिया होते चांदीवर? तर हायड्रोजन सल्फाइड या वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. पुढचा प्रश्न. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॉट डॉट असते. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात काय असते? तर कॉपर, झिंक आणि निकेल असते. कॉपर, झिंक आणि निकेल असते. पुढचा प्रश्न. अमलगामध्ये नितांत काय आवश्यक असते? तर अमलगामध्ये नितांत पारा आवश्यक असतो. पुढचा प्रश्न. कशाला सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड किंवा मूर्खांचे सोने म्हणतात? तर पायराइट. पायराइट हा जो धातू आहे याला सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड किंवा मूर्खांचे सोने म्हणतात, पायराइट या धातूला. पुढचा प्रश्न. पृथ्वीच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम हा धातू शेकडो किती प्रमाणात आढळतो? पृथ्वीच्या भूपृष्ठावर ॲल्युमिनियम हा धातू 7 ते 8% एवढ्या प्रमाणात आढळतो. पुढचा प्रश्न. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? तर लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे रोट आयर्न. रोट आयर्न हा लोखंडाचा सर्वात प्रकार आहे. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? तर रोट आयर्न. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धातू विज्ञान या टॉपिक वरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 48 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. 47 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. जे प्रश्न आपल्याला आगामी परीक्षांमध्ये नक्कीच दिसतील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.